नमस्कार मित्रांनो, आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुटा ह्या गावात आणि ह्या गावातील एक काल वाऱ्याच्या वेगाने एक बातमी पसरली आणि ती बातमी काही साधीसुधी नाही तर विदेशी आंब्याची, जे ह्या वातावरणात ते आंबे आलेले आहे आणि एक प्रगतिशील शेतकरी आपण त्यांच्याशी भेट घेऊन बोलणारच आहोत। पण या आंब्याची किंमत आणि क्वालिटी, दर्जा याची जर माहिती आपल्याला घ्यायची म्हणलं तर आपल्याला भरपूर काही याचं संशोधन, अभ्यास करावा लागेल आणि तेव्हाच त्याचं मियाझाकी या प्रजातीचं हे आंबा आहे। तर आपण शेतकरी कल्याण भाऊ दाभाडे यांच्यासोबतच बोलून सविस्तर माहिती घेणार आहे। नेमकं हे आंब्याचं झाड, ज्या पद्धतीनं आपण आंबा, हापूस ऐकलेला आहे, केशर ऐकलेलं आहे आणि इतर भरपूर काही प्रजाती आंब्यामध्ये अनेक, पण या आंब्याची जी बातमी कानावर पडली आणि ती वाऱ्याच्या वेगाने पसरलेली आहे, तर आपणही त्यासाठीच इथे आलेलो आहे। तर नमस्कार। हे आहेत कल्याण दाभाडे, शेतकरी प्रगतिशील। हे दरवर्षी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रयोग करतात आणि त्याच माध्यमातून त्यांनी आता सध्याला ज्या शेतात आम्ही उभा आहोत त्या ठिकाणी जवळजवळ केशर आंब्याचे किती 1,500 कलमे लागवड केलेली आणि 6 बाय 15 वरती लागवड केलेली आणि त्यासोबतच इथे पूर्वीचे झाडे। तर हे झाड किती वर्षापूर्वीचं आहे? याला 8 वर्ष झाले आता। 8 वर्ष, या पावसाळ्यात 8 वर्ष। याची फळधारणा किती वर्षापासून सुरू झालेली? त्याला 4 ते 5 वर्षापासून फळं लागत होते, पण गुळचट असल्यामुळं पाखरं ते तोडून टाकायचे, खाऊन घ्यायचे आणि त्याच्यावर कीड पण जास्त येते, मावा जास्त येतो, रसचूषक कीड जास्त येते, तुडतुडा जास्त येतो, त्याच्यामुळे ते काही टिकायचे नाही। पण यावर्षी त्याच्याकडे लक्षपूर्वक लक्ष ठेवलं आणि वारंवार आपण त्याची निगा घेतली, त्यामुळे त्याला माल व्यवस्थित आला। तिचं पाहू शकता तुम्ही, त्याच्या काडीचा सुद्धा कलर आहे, काडीला सुद्धा कलर असतो त्याच्या। बघा मित्रांनो, ते सांगतात पानाच्या शिरांना सुद्धा कलर आहे। नजर ज्याची कमी आहे त्याला खूप छान फायदे होते। ज्या व्यक्तीची नजर कमी, त्यानंतर ज्या व्यक्तीला शुगर आहे, चमड्याचे काही विकार आहे, चमड्याचे विकार, अशा व्यक्तींसाठी हा आंबा वरदानच मानाय। कारण ज्या पद्धतीने आपण नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक, ज्या पद्धतीने आपण जुने लोक एक ग्रामीण शेतातला रानमेवा असेल किंवा औषध वनस्पती घ्यायचं आणि त्याच्यापासून औषध तयार करून त्याच्यावर इलाज करायचे, तर तसंच एक हे आंबा आहे। आणि आपण केमिकल कुठलंही वापरत नसल्यामुळे आपल्याला साईज कमी मिळाली, पण क्वालिटी नंबर 1 आहे। तर तुम्ही याच्यावरती कोणतं औषध फवारणी करा? मी याच्यावर सुडोमोनास बॅसिलस हे मी स्वतः बॅच डेव्हलप करतो आणि स्वतःच मारतो, त्याच्यामुळं मला मार्केटमधून काही आणायची गरज पडत नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी जे आम्ही येण्याच्या पहिले एक 5 ते 10 मिनिटापूर्वी एक पिकलेली शाक म्हणजे पडलेली बघा, ती म्हणजे किती, आणि त्याचा कलर बी बघा, आणि आता सध्याला या ठिकाणी झाड आहे। याची जर किंमत सांगायची म्हणलं तर आजच्या आपल्या बाजारभावाचे, जसं आपण आपल्या हापूस आंबा ऐकलेलं आहे की 2,000-3,000 रुपये एक डझन, म्हणजे 12 आंब्याची पेटी असते, पण याची किंमत याचे काय किलो दराने विक्री होते? याची मी ऐकून आहे फक्त 2.5 ते 3 लाख रुपये बाहेर याचे रेट सांगितले जातात, पण काही शेतकऱ्यांनी 10,000 रुपयाला कैरी असा झालं। परभणी साईडला असं वगैरे मार्केटिंग झाली। आता ते ज्या वेळेस आपल्याकडे येतील लोक घेण्यासाठी, त्यावेळेस आपल्याला कळण काय किंमत ठेवायची काय नाही। आणि डॉलर मध्ये जरा ठरलं तर मग ती खूप जास्त वाटते, पण भारतीय रुपीज आणि भारतातले लोक इतकं महाग खाते का नाही खाते याचा पण मला आज अनुभव नाहीये। हे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो आणि त्याच्यात त्या वेगवेगळ्या प्रयोगशील बदल करायचे नवीन, पण त्यासाठी एक कठोर मेहनत, वेळ, कष्ट आणि जिद्द। कारण आपण पाहत आहोत हे शेतकरी जे
तर गेल्या अनेक वर्षापासून शेतामध्ये बालपणापासून म्हणजे प्रवेग काहीतरी वेगळं करायचं आणि ते आपल्या आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना नवीन प्रवेग जर भेटला आणि त्यापासून उत्पन्न वाढायचं म्हणलं आतापर्यंत तर लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी व्हिजिट दिलेली आणि आम्ही पण या ठिकाणी व्हिजिट देऊन म्हणजे पाहणी केली तर अक्षरशः आनंद वाटला. आणि हे जे आंबे कारण भरपूर इतर दुसरेही झाडे या ठिकाणी बघा केशर आहे, हापूस पण आहे, तोतापुरी भरपूर, पण ह्या आंब्याचे जे नाव ऐकलं आणि प्रथम या ठिकाणी येण्याचा विचार केला तर असंच तुम्ही पण या ठिकाणी जर तुम्हाला ह्या आंबा खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता, पाहू शकता. तर तुम्हाला आपण शेतकऱ्याकडून पत्ता विचारू आणि नंबरही घेऊ. माझे नाव कल्याण बाबासाहेब दाभाडे, मूळ गाव पिंपळखुंटा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद सिटीपासनं म्हणजे संभाजीनगरपासनं माझं शेत 35 किलोमीटरच्या आसपास पडतं आणि रस्ते वगैरे सगळं चांगलं असल्यामुळं माझ्या शेतात यायला कधीच अडचण नसते. 12ही महिने येता येतं आणि अनेक जिल्ह्यातून माझ्याकडं आतापर्यंत डाळिंब असो किंवा आंबा असो किंवा मोसंबी असो अशा अनेक पिकांसाठी, जसा आता टोंगळ्याचा कांदा आहे, अनेक पिकं बघण्यासाठी माझ्याकडं जवळपास नाशिकपासनं इकडं बुलढाण्यापासनं बऱ्याच ठिकाणीहून, बऱ्याच शहरातून, बऱ्याच खेड्यापाड्यातून माझ्याकडे लोक आतापर्यंत येऊन गेलेले आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर बरेच माझ्यासारखे प्रयोग करून बघितले. मी जैविक सेंद्रिय शेतीत बी बऱ्याच वर्षांनी काम करतो, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात, पण मी झडपडीतून तो करत राहतो. मला त्याची एक आवड असल्यामुळं मी ते वारंवार याच्यात हारलो तरी त्याच्यात जिंकतो, त्याच्यात हारलो तरी याच्यात काही ना काही मिळतं. आणि ह्याच्या पेट्या ठेवलेल्या आहे, ह्या कशासाठी ठेवलेल्या आहे? ह्या आपल्या पोलोनेशनच्या त्याच्या अडचणी येऊ नये बुवा. आपले जे क्षेत्र आहे ते आपलं मोठं असल्यामुळं आपल्या आजूबाजूचे कीटकनाशक वापरणारे लोक आहे पण त्यांच्याकडून ती मधमाशा आपल्या सगळ्या कमी झाल्यामुळं आपण पेट्या सुद्धा यूज करतो आणि 2 ते 3 प्रकारचे आपण मधमाशा पाळतो. पण आहे कारण की आपण किती केलं तरी मधमाशी अशी का बाहेर जाऊन येणार, त्याच्यामुळे ते मरतात. म्हणून सनी ते थोडंसं जड जातं. दुसऱ्या शेतात गेले तिथं काही कीटकनाशक वापरेला असले ते मारतात. धन्यवाद. आपले शापले माणसं या यूट्यूब चॅनलला आपण पाहत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा नंबर आहे 85 52 90 44 18, मुक्काम पोस्ट लाड सांगवी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्याचा नंबर 93 22 22 92 67 आणि व्हॉट्सअप नंबर 94 22 22 97 44. धन्यवाद. बापू, 1-2 फोटो घे.